राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची भाजपकडून कोंडी केली जाते। आता या पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या बाबतही असेच डावपेच आखण्यात आल्याचं कळतंय। यामुळे भुजबळ यांची राजकीय कोंडी होऊ शकते। लोकसभेच्या निकालानंतर महायुतीच्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता आहे। विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटामध्ये आमदार अस्वस्थ झालेत। अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ सध्या अस्वस्थ आहेत। त्यांनी अन्य पक्षांची दारं ठोठावून पाहिली आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात भुजबळ यांचा प्रवेश होणार अशी चर्चा होती। मात्र या प्रवेशाला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोटातून मोठा विरोध निर्माण करण्यात आलाय। सध्या महाविकास आघाडीत शरद पवार प्रमुख नेते आहेत। बहुतांशी निर्णय त्यांच्या कलानं घेतले जातात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे भुजबळ यांनी प्रवेशासाठी चाचपणी केल्याचं कळतंय। मात्र भुजबळ यांना प्रवेश दिल्यास आघाडी संदर्भात फेरविचार करण्याचे संकेत पवार यांच्या निकटवर्तीयांनी दिल्याचं कळतंय। त्यामुळे भुजबळ यांना शिवसेना ठाकरे गटाची दारं जवळपास बंद झाल्याचं चित्र आहे। भुजबळ हे त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे सातत्यानं चर्चेत असतात। महायुती सरकारमध्ये देखील त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मोठी अडचण निर्माण झाली होती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्यांच्याबाबत एकट्यानं निर्णय घेणं शक्य झालं नव्हतं। अशा स्थितीत सध्या भारतीय जनता पक्ष हा एकमेव पर्याय भुजबळ यांच्या पुढे असल्याचं चित्र आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।